महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, देखा आपला ऑनलाईन मशीन आहे त्याचीच करायला लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भावांनो जे काही आपलं मटेरियल असेल ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं ऑनलाईन मशीन ॲप्लिकेशनमध्ये। बघू शकता की बीटमार्क आणि सेकी बिट आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। एवढं झाल्यानंतर भावांनो जे काही आपलं बीटमार्क आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। इथं ओपन केल्यानंतर भावांनो जे काही आपला मॉडेलचा फोटो आहे किंवा तुमचा फोटो असेल तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथं बघू शकता की खालती प्लसचा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं मीडिया दिसतो, मीडियावरती क्लिक करून इथून आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आणि सर्व लास्टपर्यंत करून जायचं। एवढं झाल्यानंतर बघू शकता की वरती तीन बटन दिसतात, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं जे काय आपलं सेटी ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जो काही दुसरा इफेक्ट आहे सिंपल केला करून घ्यायचं। केल्यानंतर इफेक्ट नाव दिसते, त्याच्यावरती क्लिक करून तीन डॉटवरती जायचं। गेल्यानंतर इथं बघू शकतो की कॉपी इफेक्ट दिसते, त्याच्यावरती क्लिक करून जे काय आपला दुसरा इफेक्ट आहे तो अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा। एवढ्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर जे काय बीटमार्क आहे त्याला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जो काय आपला दुसरा इफेक्ट आहे आपण कॉपी केलेला इथं पेस्ट करायचा आहे। दुसऱ्या याला सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आणि तीन डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर भावांनो जे काय आपलं इमोजी आहे ते तुम्हाला लावून घ्यायचे अशा प्रकारे आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आणि इथं इमोजी जे काय आपलं सेट करून घ्यायचं। एवढं ते पण लावून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर जे काय आपलं एक्सपोर्ट त्याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्टमध्ये करून घ्यायचं। तो व्हिडिओ आपला कम्प्लीट झालेला म्हणजे जसं आपला